दुसऱ्या व्यक्तीमुळे तुम्ही स्वतः स्ट्रेसमध्ये जाता तेव्हा नेमकं काय होतं आणि हे कसं ओळखाल तेच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुष्कळदा काही नाही झालं म्हणून आपण दुर्लक्ष करतो, परंतु खरं तर अशा वेळेस आपण आपला स्ट्रेस ओळखायला हवा. आपल्याला त्या व्यक्तीबद्दल तिरस्कार वाटायला लागतो, तिची कोणतीच गोष्ट आपल्याला पटत नाही, आपल्याला आवडत देखील नाही. अक्षरशः त्या व्यक्तीच्या वागण्याने मनात संतापाची लाट उसळते. त्यांच्या छोट्या छोट्या गोष्टींचा सुद्धा राग यायला लागतो. त्या व्यक्तीसाठी काहीही करण्याची इच्छाच होत नाही. त्या व्यक्तीचा सहवास देखील नकोसा होतो. इतरांकडून त्या व्यक्तीविषयी काहीच ऐकण्याची तयारी होत नाही. त्यांचं नाव, त्यांच्याविषयी होणारं बोलणं सुद्धा नकोसं होतं. त्या व्यक्तीच्या वाईट आठवणींबरोबर चांगल्या आठवणीसुद्धा त्रासदायक वाटायला लागतात. त्या क्षणाचा राग येतो, त्रास होतो. त्या व्यक्तीमुळे झालेल्या नुकसानाची, त्रासाची, चुकीच्या वागण्याची सातत्याने आपल्याला जाणीव होत राहते. मन सतत त्या व्यक्तीमुळे अस्थिर होत राहतं. मनात त्या व्यक्तीमुळे अनेक वाईट आणि त्रासदायक विचार येत राहतात. अशामुळेच आपला स्ट्रेस हा वाढत जातो. आपलं मन त्यामुळे स्टेबल राहत नाही आणि याचाच आपल्या जीवनावर अत्यंत वाईट परिणाम होतो. म्हणून वेळीच अशा गोष्टी ओळखायला शिका. आणि अशा गोष्टी जर तुमच्यासोबत होत असतील तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या व्यक्तीमुळे स्ट्रेसमध्ये गेलेले आहात. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून माझ्यापर्यंत नक्की पोहोचवा. व्हिडिओला लाईक करा आणि ज्या लोकांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्या लोकांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.